हा घरगुती उपाय करा मंडळी, तुमच्या 72,000 नसा मोकळ्या होतील. दबलेली कोणतीही नस ही मोकळी होईल. हातापायाला मुंग्या येत असतील, ब्लॉकेजेस निर्माण होत असतील तर तेही गायब होईल. तुम्हाला जर अँजिओप्लास्टी सारखी ऑपरेशन जर झालं असेल तुमचं किंवा सांगितलं असेल तर त्यावर सुद्धा रामबाण ठरणारा हा घरगुती उपाय. मंडळी, तुमच्या शरीरातली सांधेदुखी असेल किंवा पाठदुखी, मणकादुखी असेल, नसांचे कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह होण्याची ताकद या घरगुती उपायामध्ये आहे. मंडळी, यासाठी आपल्याला काही पदार्थ वापरायचे. तेही पदार्थ कोणते आहे, कशा पद्धतीने आपल्याला वापरायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अर्धवट व्हिडिओ पाहून अपुरं ज्ञान घेऊन हा घरगुती उपाय करू नका, अशी माझी एक हात जोडून विनंती असेल. मंडळी, यासाठी आपल्याला पहिली गोष्ट लागणार आहे ते म्हणजे विड्याची पानं. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि जी आपल्याला शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. ब्लॉकेजेस असतील किंवा नसा आखडणं असेल यावर अत्यंत रामबाण ठरणारी ही विड्याची पानं, खाण्याची पानं किंवा याला नागवेलीची पानं ही म्हटलं जातं. मंडळी, फक्त 2 पानं आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ते म्हणजे लसूण. लसणाच्याही 4-5 सोलून घेतलेल्या पाकळ्या लागणार आहे. रक्त शुद्धीकरणासाठी लसूण फार उपयुक्त ठरतं. रक्त पातळ होतं, त्याचबरोबर नसांमधील ब्लॉकेज सुद्धा निघून जाण्याचं काम हे लसूण करणार आहे आणि म्हणून आपण लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या वापरत आहोत. त्यानंतर तिसरी गोष्ट लागणार आहे ते म्हणजे आलं. आल्याचा एक छोटासा तुकडा आपल्याला लागणार आहे. रक्त शुद्धीकरणासाठी आलं फार महत्वाचं ठरतं. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्याचं काम सुद्धा आलं करत असतं. त्याचबरोबर ब्लॉकेज नाहीसे करण्याचं काम आलं हे करीत असतं. त्याचबरोबर दबलेल्या नसा मोकळ्या सुद्धा होतात. तर मंडळी, चौथा एक पदार्थ आहे, तो पदार्थ मी नंतर सांगणार आहे. पहा मंडळी, हे 3ही पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत. तर कशा पद्धतीने घ्यायचे आहेत तर 2 हे नागवेलीची पानं आपल्याला घ्यायचे, त्याचे तुकडे तुकडे करून खलबत्त्यामध्ये टाकायचे आहे. खलबत्त्यामध्ये आपल्याला ते बारीक करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, खलबत्त्यामध्ये दुसरा जो पदार्थ आपण सांगितलेला आहे तो म्हणजे 4-5 लसणाच्या पाकळ्या त्याही टाकायच्या आहेत. त्यानंतर शेवटचा जो पदार्थ आहे ते म्हणजे एक तुकडा आल्याचा. जास्त तुकडाही घ्यायचा नाही मोठा, एक छोटासा तुकडा, 1 इंच तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तोही या खलबत्त्यामध्ये टाकायचा आहे. आणि हे 3ही पदार्थ चांगले कुटून घ्यायचे आहेत. कुटून घेतल्यानंतर मंडळी त्याची जी पेस्ट तयार होईल त्या पेस्ट आपल्याला वस्त्रगाळ करायची. गाळणीच्या साह्यानं आपल्याला गाळून त्याच्यातला रस काढायचा आहे. मंडळी, रस काही जास्त निघणार नाही, अर्धा ते पाऊण 1 चमचा रस निघेल, परंतु हा रस मात्र तुमच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहेत. मंडळी, तुमच्या दबलेल्या नसा मोकळ्या होतील, हातापायाला मुंग्या येणं थांबेल, ब्लॉकेजेस गायब होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं जे सांधेदुखी आहे ती सांधेदुखी सुद्धा थांबणार आहे. मंडळी, फक्त या रसामध्ये आपल्याला आणखीन एक पदार्थ टाकायचा आहे आणि तो म्हणजे मध. शुद्ध मध असावी, चांगल्या क्वालिटीची मध आपण बाजारामधून विकत घ्या आणि अर्धा चमचा फक्त मध आपल्याला यामध्ये टाकायचे. एकजीव करून घ्यायचा आहे हा रस आणि हे चाटण आपल्याला घ्यायचं आहे. चाटून चाटून खायचा आहे, हा रस प्यायचा नाही. मंडळी, सकाळी उपाशी पोटी आपल्याला हा रस घ्यायचा आहे, चाटून चाटून खायचा आहे आणि 1 तास त्यानंतर आपण कोणताही ब्रेकफास्ट किंवा काही खायचं नाही, हे लक्षात असू द्या. मंडळी, हा उपाय आपल्याला सलग 5 दिवस करायचा आहे. करून बघा आणि रिझल्ट नक्की मिळवा. मंडळी, रिझल्ट मिळाल्यानंतर कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. मंडळी, हा घरगुती उपाय केल्यानंतर तुमच्या नसांचं दुखणं कायमचं बरं होईल. मंडळी, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.